नागपुर में स्वतंत्रवीर सावरकर स्मारक समिति द्वारा आयोजित स्वतंत्रवीर सावरकर गौरव पुरस्कार समारोह 2026 का आयोजन किया गया। कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी मुख्य अतिथि के रूप में शामिल हुए और उन्होंने उपस्थित जनों को संबोधित किया। नागपुर में स्वतंत्रवीर सावरकर स्मारक समिति द्वारा स्वतंत्रवीर सावरकर गौरव पुरस्कार समारोह 2026 का भव्य आयोजन किया गया। कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। इस अवसर पर स्वतंत्रवीर शिक्षक समिति के अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाखे सहित कई प्रमुख हस्तियां मौजूद रही। समारोह में भारतीय सेना के पूर्व प्रमुख मनोज पांडे, मिलिंद कानडे, अनिल देव और डॉक्टर अजय कुलकर्णी जैसे सम्मानित व्यक्तियों को भी सम्मानित किया गया। कार्यक्रम के दौरान स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर के विचारों और उनके राष्ट्र सेवा के योगदान को याद किया गया। वक्ताओं ने कहा कि सावरकर के आदर्श आज भी देशभक्ति, साहस और समाज सेवा के लिए प्रेरणा देते हैं। स्वतंत्रवीर सावरकर का जीवन राष्ट्रभक्ति, त्याग और साहस का प्रतीक है। उनके विचार आज भी युवाओं को देश के लिए काम करने और राष्ट्र निर्माण में योगदान देने की प्रेरणा देते हैं। स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या सगळ्यांकरता एक प्रेरणेचं स्तोत्र आहे। ते प्रखर देशभक्त तर होतेच, पण उत्तम कवी होते, साहित्यिक होते आणि विचारवंतही होते, इतिहासकारही होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर्श समाज सुधारकही होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक दृष्टिकोन हा विज्ञानवादी होता आणि विशेषतः हिंदुत्वाबद्दल त्यांनी वेळोवेळी जे विवेचन केलं ते आजच्याही वर्तमान काळात विशेष रूपाने अतिशय उपयोगाचं आहे। हिंदू समाजामध्ये असणारी जात पात, जातीयता, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि कोणी माणूस त्याच्या जातीने श्रेष्ठ नाहीये तर गुणांनी श्रेष्ठ आहे, या विचारावर त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं संपूर्ण जीवन हे त्याग, तपस्या आणि बलिदानाचा आदर्श आहे। एखाद्या परिवाराने आपल्या देशाकरता किती त्याग करावा याच्या इतका त्याग या देशात कोणत्याच परिवाराने केला नाही, इतका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाकरता त्याग केलेला आहे। एक राजकीय नेते मोठे आहेत, ते वारंवार सावरकरांवर टीका करायचे। एकदा मी त्यांना सांगितलं की तुम्ही सावरकरांना नीट वाचा। जेव्हा मी म्हटलं ते मला म्हणाले की ते असं आहे तसं सांगायला लागले। मी त्यांना म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या देशात जर सावरकर मोठे नसतील तर कोणीच मोठे नाही। त्यांना मी विचारलं की तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? म्हणे 101%। म्हटलं माझं ऐका, तुम्ही विचारावर टीका करा, त्याच्याबद्दलची मतभिन्नता असू शकते, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाकरता जेवढा त्याग केला आहे, बलिदान केलं आहे त्यांच्या परिवारांनी, तेवढं कोणीच केलेलं नाही आहे, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। स्वतंत्रवीर सावरकर गौरव पुरस्कार समारोह के माध्यम से महान क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर के विचारों और आदर्शों को समाज तक पहुंचाने का प्रयास किया गया, जिससे नई पीढ़ी को राष्ट्र सेवा की प्रेरणा मिल सके।